नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कृपा सिंधू स्वामी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कसे आहात सर्व? आनंदी आहात ना? असायलाच हवे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वामींचा कोणता मंत्र बोलल्याने किंवा भिंतीवर लिहून ठेवल्याने खूप मोठा फरक पडू शकतो. आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये स्वामींचे तारक मंत्र, स्वामींचे स्तवन, स्वामींचे स्तोत्र किंवा स्वामी चरित्र पारायण या सगळ्या गोष्टी बोलतच असतो किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असतो. पण कधी भिंतीवर ठळक अक्षरात लिहून स्वामींचा हा प्रभावी मंत्र बोलला आहे का? जेणेकरून आपण तणावमुक्त होऊ शकतो किंवा इतर संकटातून वाचू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हाच एक प्रभावी मंत्र जाणून घेणार आहोत, जो भिंतीवर लिहूनसुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. आजच्या जीवनशैलीमध्ये घरातल्या घरात भिंतीवरती सुविचार, तसबीर, प्रेरक विचार घरात लावलेले असतात. ते का लावले जातात याचा तुम्ही विचार केला आहे का? तर ते विचार आपल्या डोळ्यासमोर सतत राहावेत आणि आपण तसे वागावे किंवा आपल्या घरामध्ये तसे बदल घडावे यासाठी ते विचार लावलेले असतात. आणि ते विचार सतत आपल्या डोळ्यासमोर राहावेत म्हणून ते विचार तिथे लावलेले असतात. परंतु आपल्या त्याच्याकडे लक्ष जात नाही. त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊन राहतात. मात्र कधीकधी जाणीवपूर्वक त्याच्याकडे पाहावे, त्यातून खूप काही अर्थबोध होतो, जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव जीवामध्ये किंवा निर्जीव भिंतीमध्ये सुद्धा आपल्याशी बोलण्याची ताकद निर्माण होते. कधीकधी असे वाटते की ती भिंत आपल्याशी जणू बोलत आहे. त्यापैकी घराघरात नजरेस पडणारा स्वामी समर्थांचा एक मौलिक विचार म्हणजे, कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, मनशांतीसुद्धा तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड मोठे सामर्थ्य तुमच्या विचारामध्येच आहे. म्हणून विचार बदला, नशीब बदलेल. हे विचार नित्य आचरणात आणले तर आपले आयुष्य बदलून जाईल. आजच्या काळात क्षणाक्षणाला लोकांचा राग उफाळून येतो. भांडण तंटे होतात, अपशब्द काढले जातात, वैरभाव निर्माण होतो. रागारागात आपले आणि दुसऱ्यांचे मनस्वास्थ्य बिघडते आणि वरवरचे रागवायच्या मनस्ताप करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार इत्यादी आजारांना शरीरात स्थान मिळते. आमरण गोळ्यांचा ससेमिरा सुरू होतो. अकाली आजार, शस्त्रक्रिया, मृत्यू ओढावतो. अटॅकचे प्रमाण सध्या खूप वाढले आहे. हे प्रकरण जिथे थांबत नाही तर पुढची पिढी तो वैरभाव सुरूच ठेवते आणि दुष्टचक्र सुरूच राहते. यासाठीच वरील सुविचारात म्हटले आहे, कोणतेही कारण असो, छोटे किंवा मोठे, रागवू नका. राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते, परंतु क्षणभर त्या भावनेवरती मात करा. रागावर मात केलात तर पुढील संभाव्य परिस्थिती नियंत्रणात आणता येते. सरावाने राग नियंत्रणात आणता येतो. त्यासाठी फक्त तो एक क्षण सावरता आला पाहिजे. रागाच्या भरात आपण मोठमोठ्याने बोलतो, अपशब्द काढतो. जे ध्यानी मनीही नसते तेही बोलून जातो. याचा परिणाम म्हणजे तो क्षण निसटून जातो, पण शब्द मागे राहतात. यासाठी त्या क्षणी मन शांत ठेवा, विचार करा. विचार कसला? तर खरेच रागवण्याची गरज आहे का? माझ्या रागवण्याचे बदल घडणार आहे का? रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होणार आहे का? आणि त्या रागाचा मला त्रास होणार आहे का? या गोष्टींचा विचार केला तर तेवढ्या वेळात रागाचे जे कारण आहे त्याची तीव्रता कमी होईल, मन शांत होईल. असे करणे जर तुम्हाला जमले तर कायमस्वरूपी तुम्ही तुमच्या विचारांचा किंवा स्वतःच्या ज्या रागावरती स्वतःचं नियंत्रण ठेवू शकता. त्याचा त्रास तुम्हालाही होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही. राग ही अशी गोष्ट आहे जी होत्याचं नव्हतं करून ठेवते. म्हणून स्वतःच्या रागावरती नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या सुविचारातले शेवटचे वाक्य अत्यंत प्रभावी आहे. ते म्हणजे, विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, नशीब बदलेल. आपले विचार आपला आचार घडवतात. अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चातापाला कारणीभूत ठरते. म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे. आपले विचार जर नकारात्मकतेकडे झुकत असतील
तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांचे पारडे जड केले पाहिजे. आपण जी कृती करतो त्याला आपले विचार कारणीभूत असतात. म्हणून आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्या विचारांमध्येच आहे. त्या विचारांवरती शांतपणे आपण विचार केले पाहिजे. आपोआप आपल्या स्वभावात, कामात आणि आयुष्यात बदल घडू लागले आणि या बदलाबरोबरच नशीबही बदलू लागते. त्यामुळे स्वामींचे हे प्रभावी विचार किंवा मंत्र भिंतीवर लिहा आणि आपले आयुष्य बदला. आपले स्वामी आपल्याला योग्य तोच मार्ग दाखवत असतात. त्यामुळे स्वामींच्या या विचारावरती चाला आणि कृती करा, म्हणजे आपले आयुष्य अधिकाधिक सुंदर बनेल. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची कमेंट हीच माझी ऊर्जा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.